तर शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये होतोय, तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी इथल्या NSCI डोम सभागृहात पार पडणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल दोन्ही शिवसेना नेते याच मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे। एक जरी वर्धापन दिन असला तरी देखील आवाज दोन घुमताना पाहायला मिळतील आणि या दोन्ही आवाजांसंदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे म्हणजेच त्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणारे प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत षण्मुखानंदमधून। तर वरळी डोम या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा जो पार पडणारा त्या ठिकाणचा कार्यक्रम आहे त्याविषयी अधिक माहिती पोहोचवतायत अक्षय भाटकर। प्रशांत बढे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। खरं तर प्रशांत, त्या ठिकाणी कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे? वर्धापन दिन एक आहे, मात्र आवाज दोन घुमताना पाहायला मिळतील। प्रशांत, खरं तर विशाल, माझ्या मागे बघितलं तर हे षण्मुखानंद हॉल जो आहे त्या ठिकाणी आता अगदी 2 तास अगोदरच शिवसैनिक जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे। मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। 58वा हा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। दोन्ही शिवसेना जर आपण बघितल्या तर त्यांना लोकसभेत एक चांगलं यश आलेलं होतं आणि त्यामुळे दोन्ही बाजूला जल्लोष आहे। मात्र षण्मुखानंद मध्ये या अगोदर देखील मोठा मेळावा जो आहे तो शिवसेनेचा वर्धापन दिनाचा पार पडला होता आणि यावेळी देखील आता महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे। नाशिकवरून आलेला दात्रक साहेब, काय सांगाल, किती महत्त्वाचा हा मेळावा आहे? लोकसभेत एक चांगली मुसंडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आणि आता कार्यकर्त्यांना महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे त्यानंतर आज बोलतील। किती तुम्हाला उत्सुकता आहे सगळ्यांना? या ठिकाणी आपण बघितलं असेल की महाराष्ट्राची अस्मिता 58 वर्षापूर्वी माननीय बाळासाहेबांनी सुरू केली। आज ती अस्मिता आमचे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज महाराष्ट्राची अस्मिता टिकवलीच आहे, पण देशामध्ये महाराष्ट्राची अस्मिता टिकवताना देश कसा वाचेल, देश कसा टिकेल, यासाठी लोकशाही कशी वाचेल, यासाठी जी लढाई उभी केली त्याचं प्रतीक म्हणून आम्ही सगळे इथं आलेलो आहोत। आणि आज देशाला तर नाही, महाराष्ट्राला एका चांगल्या दिशेकडे उद्धव साहेबांच्या माध्यमातून विचार ऐकायला मिळणार आहे। उद्धव साहेबांच्या विचारातून आम्ही जी शक्ती घेऊन जाणार आहे ती आम्हाला ती वर्षभर पुरणार आहे आणि त्या शक्तीच्याच माध्यमातून आम्ही भविष्यात येणारी विधानसभा वर भगवा आणि फडकावणार उद्धव साहेबांचे परत जे पद गेलेले पक्षप्रमुख जे पद होतं घेत आहेत, पण मुख्यमंत्री म्हणून जे पद गेलेले ते मुख्यमंत्री म्हणून परत विराजमान होणार। ही ताकद घेऊन आम्ही आमच्या नाशिक जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही जाणार। मुस्लिम बांधव देखील आलेत, काय तुम्हाला अपेक्षा आहेत? आज उद्धव ठाकरे कसं मार्गदर्शन करतील, किती अपेक्षा वाटते? ये जो इलेक्शन हुआ है ना, ये सारी मेहनत हमारे साहब की है। पब्लिक ने कैंडिडेट को वोट नहीं दिया, पब्लिक ने उद्धव बालासाहब ठाकरे को वोट दिया और आने वाले इलेक्शन में ये गद्दारों को उनकी औकात मालूम पड़ जाएंगी कि बाप का बाप कौन है। बाप का बाप सिर्फ उद्धव बालासाहेब ठाकरे है। धन्यवाद। माझ्याबरोबर आपण बघितलं तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आहेत। मोठ्या संख्येने आता हळूहळू शिवसैनिक या ठिकाणी षण्मुखानंद हॉलच्या बाहेर आपल्याला जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। विशाल, बरोबर आहे प्रशांत, आपल्यासोबत अक्षय भाटकर देखील जोडले गेलेले आहेत वरळी डोम या ठिकाणून। अक्षय, खरं तर वर्धापन दिन म्हटलं की शिवसैनिकांच्या अगदी हृदयापाशी असलेला दिवस, मात्र आज ज्या प्रकारे 2 वेगवेगळ्या ठिकाणी पार पडणारे हा वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे त्याचे तुम्ही देखील साक्षीदार होणार आहात, आपले प्रेक्षकही साक्षीदार होणार आहेत। कशी तयारी शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे अक्षय? गेल्या 58 वर्षांपासून शिवसेना नावाचा हा जो निखारा आहे तो महाराष्ट्रात धगधगतोय, पण गेल्या 2 वर्षापासून 2 वेगवेगळे वर्धापन दिन हे साजरे केले जात आहेत। एक षण्मुखानंदमध्ये तर दुसरा यावर्षी वरळीच्या या डोममध्ये होते। गेल्या वर्षी तो नेस्कोमय झाला होता। आता या डोममधली सध्याची तयारी आणि एकूणच वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे। जर पाहिलं आपण तर एकूणच
या सोहळ्याला अगदी 1 ते अर्ध्या तासात सुरुवात होणार आहे. नेते यायला सुरुवात झालेली आहे, कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे. वरळी डोममध्ये किमान 20,000 लोक प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांबरोबर नेते, आमदार, खासदार यांच्यासाठी एक छोटी वेगळी व्यवस्था आहे आणि वरचे जे संपूर्ण सीट्स आहेत त्या ठिकाणी शिवसैनिकांना बसण्याची व्यवस्था आहे. आता मुंबई आणि ठाण्यातून विशेषतः शिवसैनिक येत आहेत, त्याच्याबरोबर इतर अनेक भागातून देखील शिवसैनिक हे महाराष्ट्रामधले आता इथे यायला सुरुवात झालेली आहे. जर आपण मागे बघितलं तर शिवसेनेचा भगवा विजय ही टॅगलाईन ठेवण्यात आलेली आहे यावर्षी आणि जो स्ट्राईक रेट यावर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिलेला आहे तो महायुतीतला सगळ्यात चांगला आहे, सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याच्यामुळेच या भगवा हा जो विजय आहे त्या भगवा विजय इथे साजरा केला जातोय. 7 खासदार जे निवडून आलेले आहेत ते सगळे 7 खासदारांचा इतके सत्कार केला जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी श्रीकांत शिंदे आणि प्रतापराव जाधव या दोघांचं भाषण होणार आहे. त्या भाषणामधून ते काय सांगतात हे महत्त्वाचं आहे. दुसरीकडे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल. त्या भाषणामधून आपल्याला माहितीच आहे की विधानसभेच्या निवडणुकीचा रणशिंग फुंकलं जाणार आहे. त्यामुळे खरोखर अक्षय, आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे सर्व शिवसैनिकांसाठी आणि एबीपी माझाच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी प्रशांत आणि अक्षय ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहतीलच. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.